हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर मिनी ब्लॉग. तर आज होता वीकेंड आणि वीकेंड म्हटलं की आमची सगळी कामं असं निवांत असतात. तर आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंबे कुणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतात. तर आम्ही आज आमरस बनवायचा ठरवलं होतं. पण उन्हाळ्यामध्ये गॅसजवळ स्वयंपाक करणं म्हणजे खरंच खूप मोठं काही युद्धापेक्षा खरंच कमी नाही आहे. तर जे पण कोणी हॉटेलमध्ये शेफ स्वयंपाकी आहेत त्यांच्याबद्दल खरंच खूप रिस्पेक्ट. कारण की आपल्याला उन्हाळ्यामध्ये अर्धा ताससुद्धा गॅससमोर उभं राहायला जमत नाही, पण ते बिचारे दिवसभर गॅससमोर उभं राहून कस्टमरला सर्व करतात. तर खरंच हे इझी नाही आहे. तर हा आहे नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डे संडे इव्हिनिंगला आम्ही सियाला घेऊन निघालो होतो बाहेर. कारण की वीकडेजला तर आम्हाला जमत नाही तिला कुठे घेऊन जायला, मग विकेंडला आम्ही तिला असं फिरायला घेऊन जात असतो. तर हे आहे आमच्या एरियातलं एक मंदिर. तर एंट्रीलाच आम्हाला झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. आणि हा आहे मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर. आणि इकडे संध्याकाळच्या वेळेस खरंच खूप छान वाटतं आणि छोटे छोटे मुलं इकडे खेळायला येत असतात. सो आम्ही आमच्या सियालाही घेऊन आलो आणि सिया आणि तिचे पप्पा इकडे मग बॉल खेळायला लागले. तर सध्या खूप जास्त ऊन पडत आहे सगळीकडेच. मला तर वाटतं महाराष्ट्रात जास्त आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी आपापली काळजी आपापल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. ज्यांना घरात बसून काम आहे त्यांचं तर ठीक आहे, बट ज्यांना बाहेर गेल्याशिवाय होतच नाही, जसं की काही शेतकरी लोक आहेत त्यांना या दिवसात तर भरपूर कामं असतात. त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वतःची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आम्ही इकडे आलो मंदिरात, दर्शन वगैरे घेतलं आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. पण सिया काही घरी जायला रेडी नव्हती, तिला बळजबरीने तिच्या पप्पांनी उचललं आणि मग निघालो. तर आमची सिया आणखी स्कूलमध्येही जात नाही तरी तिला प्रत्येक ठिकाणाहून बुक्स पेन वगैरे घ्यायचं असतात. तर इकडे तिने एक बुक घेतलं. त्यानंतर आम्ही आज चायनीज खाल्लं. तर चायनीज एवढं काही आम्हाला आवडत नाही, पण कधी कधी चालतं. त्यानंतर घरी आलो आणि मग सियाची सुरू झाली पेंटिंग. तर पेंटिंग करायची आणि परत ते पुसायची, हेच तिचं सुरू होतं. आणि असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि भरपूर असं पाणी प्या. धन्यवाद.